वारजे माळवाडीमधील पुणे महानगरपालिकेच्या कैलासवासी सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टी स्पेशालिटी आणि मॅटर्निटीज हॉस्पिटलमध्ये माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी 26 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो रुपये खर्च असलेल्या आरोग्याच्या तपासण्या मोफत करण्यात येणार असून खाजगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च असलेल्या शस्त्रक्रिया आणि उपचार जवळपास निम्म्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉक्टर शिफा पटेल आणि डॉक्टर सुलतान शेख यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना दिली आहे। कोणत्या तपासण्या होणार आहेत मोफत, कोणत्या शस्त्रक्रियांची असणार आहे सोय, सांगत आहेत रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर। आपण माननीय उपमहापौर श्री दिलीप भाऊ बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्लॅटिनम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत। ते दिनांक 26, 27 आणि 28 जानेवारी 2024 रोजी सगळ्या वारजेच्या पब्लिकसाठी अवेलेबल असणार आहे। वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आपण सगळ्या सुविधा मोफत अवेलेबल करणार आहेत या सगळ्या 3 दिवसामध्ये जे शिबिर होणार आहे त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि त्यानंतर जी औषधं प्रिस्क्राईब केलेली असतील ती पण आपण मोफत देणार आहेत। आणखी सल्ल्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे काही तपासण्या करण्याची गरज असेल तर त्या ज्या बेसिक तपासण्या असतात त्या पण आपण मोफत अवेलेबल करणार आहेत। त्यापैकी जसं ब्लड प्रेशर चेक करणे, मधुमेह आहे का ते डिटेक्ट करण्यासाठी ब्लड शुगर लेवल्स चेक करणे, लास्ट 6 महिन्यात मधुमेह होता का नव्हता, त्यामध्ये शुगर कंट्रोल कसं होतं ते बघण्यासाठी एक टेस्ट असते HbA1c नावाची, ती टेस्ट करणे, थायरॉईड फंक्शन टेस्ट पण आपण फ्रीमध्ये देणार आहोत। आणखी ECG छातीची पट्टी ज्याला म्हणतात, अशा ब्लड ग्रुप टेस्टिंग या सगळ्या टेस्ट आपण फ्री करणार आहोत ड्युरिंग द शिबिरचा टाईम। आणि त्यानंतर जे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे येणार आहेत त्यापैकी हृदयविकाराचे तज्ज्ञ डॉक्टर, पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉक्टर, नेत्रविकारांचे डॉक्टर्स, थायरॉईडचे डॉक्टर, मधुमेहाचे डॉक्टर असे सगळे डॉक्टर्स अवेलेबल असणार आहेत पूर्ण 3 दिवसांसाठी आणि लोकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे। हे जे शिबिर असणार आहे त्यात सर्व काही मोफत असणार आहे, कोणत्या गोष्टी चार्जेबल असणार आहेत का, त्याचे चार्जेस कसे असणार आहेत काय सांग? दिलीप भाऊ बराटे साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजन आपण करणार आहे। कॅम्पमध्ये काही गोष्टी फ्रीमध्ये आहे, काही गोष्टी मिनिमल चार्जेसमध्ये आहे, अल्प दरात आहे। त्यामध्ये बायपास सर्जरी जी आहे बाहेर 3-4 लाखपर्यंत त्याचा प्रावधान असतो, आपण मात्र 1.5 लाखच्या जवळपास आपण अर्धा अमाऊंटमध्ये आपण सर्जरीचा प्रावधान केलेला आहे। जसे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पण निम्म्या दरात आपण केलेलं आहे। एका स्टँडसाठी फक्त 25,000 घेतो आहे, 2 स्टँडला 50,000 घेतो आहे, प्लस जे अँजिओग्राफीचे प्लास्टिक चार्जेस ते आपण घेतो आहे। तर ऑलमोस्ट अराउंड 1,10,000पर्यंत आपण अँजिओप्लास्टी कमी दरात करू शकतो। त्या प्रकारे जनरल सर्जरीज जे आहे पोटाविकार सर्जरीज 30,000 ते 45,000मध्ये आपण करू शकतो। आपले ICUचे चार्जेस पण अल्प दरात आहे, त्या अराउंड 3,500 ते 4,000पर्यंत आपण पर दिवसाचे चार्जेस घेतो। त्यामुळे सगळं सुविधा अवेलेबल असते, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि बाकी प्रकारचे साहित्य जे लागतात सगळं आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं। पण CT स्कॅन डिपार्टमेंट आपल्याकडे आहे, ते खूप अल्प दरात आहे, शासकीय अनुसार जे पेमेंट लागतात त्याप्रमाणे अल्प दरात आपण घेतो। 2D इकोच्या सुविधा जे बाहेर 2,000 रुपये असते आपल्याला मात्र 1,000 रुपयामध्ये आपण करतो। आणि या व्यतिरिक्त बाकीचे ज्या काही सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे, ICU झालेलं आहे, डायलिसिस झालेलं आहे, ते पूर्ण मोफत आहे। बाकीचे जे तपासणी वगैरे आहे, पॅथॉलॉजी लॅब डिपार्टमेंट आहे, ते पण खूप अल्प दरात आहे। म्हणजे की हा हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट शासकीयप्रमाणे रेट आपण लावतो आहे, पण ट्रीटमेंट जे आहे पूर्ण प्रायव्हेट पद्धतीने देतो आहे। म्हणजे कॉमन पब्लिकला एकदम स्वस्तामध्ये ट्रीटमेंट देऊन पूर्णपणे आपण प्रायव्हेट पद्धतीने आपण त्यांना सेवा देण्याच्या आपण इथं तत्पर आहेत। आपण या शिबिरात सहभागी होण्यासाठी नागरिकांना कोणते नियम, अटी किंवा कोणती प्राथमिक काळजी घ्यावी लागणार आहे काय सांगा? शिबिर प्रत्येक नागरिकासाठी ओपन आहे आणि येताना फक्त जी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन यायची आहेत पेशंटची ती म्हणजे प्रत्येकी 2 झेरॉक्स कॉपी 3 गोष्टींच्या घेऊन यायच्या आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि लाईट बिल
या तिन्ही गोष्टींच्या 2 झेरॉक्स कॉपी प्रत्येकी घेऊन यायच्या आहेत. आणि जर गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर मी रिक्वेस्ट करेन की आधी येऊन रिसेप्शनला आधी पेशंटची नाव नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना लाईनमध्ये लागण्याची गरज नसेल आणि गंभीर स्वरूपाच्या आजारच्या पेशंटला लवकरात लवकर आपण ट्रीट करू शकतो. गंभीर स्वरूपाचे आजार म्हणजे साधारण कोणकोणत्या आजाराच्या लोकांनी पुढं अगोदर नोंदणी केली पाहिजे तुम्हाला? म्हणजे जे बेड रिडन पेशंट्स असतात, जे BP हायचे पेशंट असतात, हृदयविकाराचे पेशंट असतात, किंवा काही पॅरालिसिस झालेले पेशंट असतात, काही डायलिसिसचे पेशंट्स असतात, जे जास्त वेळ वेट करू शकत नाही, लाईनमध्ये वेट करू शकत नाही, अशा लोकांना आपण प्रायोरिटी बेसिसवर आधी नाव नोंदणी केल्यानंतर लवकरात लवकर त्यांचं निदान करता येईल आणि पुढची ट्रीटमेंट करता येईल. त्या हिशोबाने त्यांनी आधी येऊन नाव नोंदणी केली तर बरं राहील.